आणि तसंच 5 मिनिट थांबायचं आहे. राहुल सावंतला माहिती की रन्स करावे लागतील, जेवढे रन्स करू तेवढे कमी आहेत. मॅच थोडीफार मात्र बनवावी लागेल. 3 ओव्हरची मॅच मध्ये एक 35-40च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. मेहबूब पण जबरदस्त स्पीड लागतं, यावर देखील परफेक्ट यॉर्कर, गुड बॉलिंग मेहबूब. लाईन लेंथ पाहिजे तुमच्याकडे. जर व्यावसायिक क्रिकेट तुम्ही खेळताय तर लाईन लेंथची बॉलिंग करता आली पाहिजे. मेहबूबने पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त इकॉनॉमी स्पेल टाकले. आमचे अमोल आमच्यापर्यंत स्कोर कळवत आहेत. 7 रन झाले दफलकावरती. ग्रामस्थ मंडळाचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. टाकेडे गाव, चंद्रकांत शिंदे साहेब आपलं देखील स्वागत आहे. जिकडे तिकडे शिंदे आहेत महाराष्ट्रात, आणि आमचे शिंदे साहेब आपलं पण स्वागत. मानगाव टीम आपला प्लेअर पाठवलं तर बरं होईल. मानगाव अथर्व, परंतु बॅटिंगला जेव्हा तुम्ही जाईल तेव्हा एक आपला प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा मित्रांनो, कारण की आपल्याला डिसिप्लिननी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. यावर देखील पहिल्याच बॉलवरती उडवला गेलाय, जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. बॉल जाईल, आपण पाहिलं तर हवाई सफर, हँडसम 6. ओमकार महाडिकने उडवून टाकला कव्हरच्या वरून, जबरदस्त टायमिंग केलं. महाडिकला माहिती आहे की 2 विकेट गेली आहेत. जेव्हा टीमला गरज असते तेव्हा तुम्हाला परफॉर्मन्स करता आला पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताह आहे. सोमवारपासून गावातील सर्व युवक आणि त्याचा औचित्य सोनी क्रीडा स्पर्धा आहे. या बॉल देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा मात्र इकडे फटका फसताना पाहिला गेला. बॉलिंगसाठी बॉलर येत आहेत अथर्व. वैभव सूर्यवंशी देखील एक युवा खेळाडू आज भारतासाठी खूप चांगली कामगिरी करतोय. अंडर 19 पण खूप चांगला खेळ करतोय. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमुळे अनेक प्लेयर्स पण मिळाले. लेदर बॉल क्रिकेट आपण पाहतोय. गल्लीतलं क्रिकेट आज दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलंय. कोणाला वाटलं नव्हतं की गावाखेड्यामध्ये पण एवढं मोठं आयोजन, यूट्यूब आहे, खूप चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतील. जे ग्राउंड बनवलंय युवकांना, हे आहे की क्रिकेटमुळे आपण सर्व एकत्र आलं पाहिजे. आणि त्यांचा अखंड हरिनाम सप्ताह पण असतो. तो सोमवारपासून सप्ताह आपला इकडे चालू होणार आहे. टाकेडे गाव, मंडणगड, रत्नागिरी. यामुळे देखील पुन्हा एकदा एक जबरदस्त टायमिंग केलं गेलं. खेळाडू आहेत तिकडे, प्रयत्न केले गेले परंतु बॉल निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल रन, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 रन झालेत. महाड संघ, अमीर 11 महाड संघ थोडा डगमगला, परंतु दोन्ही बॅटरने खूप चांगली कामगिरी केली. राहुल आणि त्या सोबतीला ओमकार महाडिक. मुंबईत एक ओमकार महाडिक साई भक्त आहेत, जे साईबाबांची भजनं बोलत असतात. तुमच्या पण व्हिडिओज तुम्ही तर त्यांच्या बघितले असतील तर ते फेमस आहेत. परंतु हा ओमकार महाडिक पण जबरदस्त बॅटिंग करतो. या बॉल देखील आफ्टर बॉल कडक, काय टायमिंग केलं गेलं ओमकार महाडिकने. जबरदस्त टायमिंग करत असताना ओमकार महाडिकचा धमाका. प्रॉपर आडव्या बॅटने अगदी सुरेश रैना, शिखर धवन याची मात्र आठवण करून दिली आहे. क्रॅकिंग 6 ओमकार महाडिक. 21, लॉस ऑफ 2 विकेट. या बॉलवर पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल थोडासा बाउन्स झाला तिकडे, स्ट्राईक एंडला फेकी केली गेली. गुड थ्रो, कीपरने चांगला बॉल कलेक्ट केला. फिल्डिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप महत्त्वाचा असणार आहे. आउटफील्ड थोडीशी पडदडीची आहे, परंतु ग्रामीण क्रिकेट हेच आहे. कुठे शेतात क्रिकेट खेळलं जातं, कुठे अगदी डोंगरावर 6 आहे, त्या जांभळाच्या झाडावर 6 आहे, कुठे आंब्याच्या झाडावर 6 आहे. असे गावचं क्रिकेट आहे. स्टेडियम टाईप प्रॉपर फिलिंग क्वचित ठिकाणी असते. या बॉल देखील एज घेतली गेली. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हलर डिक्लेअर झोनमध्ये सिंगल रन मिळेल. 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाला आणि स्कोर 23. शेवटच्या 6 बॉलमध्ये 10-12 रन्स आले. 35-36 पण या ग्राउंडवर फायटेबल आहे. अमीर 11 महाड संघ पण एक जबरदस्त कामगिरी करतो आतापर्यंत. वेल प्लेड. ओमकार महाडिकने जबरदस्त कामगिरी केली. त्याच्याबरोबर राहुल देखील एक
लास्ट ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी येतात बॉलर नेम मानगाव टीम रोशन. ओके. तिसरी ओव्हर खूप महत्वाची आहे. लास्ट ओव्हरमध्ये रोशनला देखील आता थोडी इकॉनॉमी बॉलिंग करावी लागेल. महत्वाची मॅच आहे मानगाव विरुद्ध महाड. दोन तालुके आमने सामने फाईट करतायत. अमीर 11 महाड आणि त्यांच्या विरुद्ध असगर 11 मानगाव. या बॉल देखील उसळी घेणारा बॉल पाहिला गेला. गुड बॉल रोशनने पहिल्या बॉलवर महाडिकला थांबून ठेवलं गेलंय. ओमकार महाडिकला 35 पर्यंत टच करावं लागेल स्कोर, कारण की बॉलिंग डिपार्टमेंट नंतर बॉलिंग करू शकते. 35-36 पण डिफेंडेबल आहे या ग्राउंडवरती. टेनिस बॉल क्रिकेट दिवसाचं क्रिकेट थोडं वेगळं आहे. रात्रीचं क्रिकेट जेव्हा खेळतो तो क्रिकेट थोडं वेगळं आहे. स्ट्राईकला ओमकार. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला गेला. नाराज आहेत ओमकार, कारण की लास्ट ओव्हरमध्ये रन्स करावे लागतील. महत्वाचं आता राहुलला देखील थोडा चान्स घ्यावा लागेल. राहुल सावंत क्षमता आहे त्याकडे देखील. त्यांनी पण एक चांगलं टायमिंग करत असताना एक स्ट्रोक, तोही देखील मोठा स्ट्रोक खेळलाय, परंतु आता गरज आहे. यावर देखील हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहेत तिकडे आणि बॉल म्हणजे अगदी त्याला थोडं सूर्यप्रकाश त्याच्या डोळ्यातच गेला, परंतु 4 रन. यासाठी गॉगल्स वगैरे जेव्हा आपण यूज करतो, लोकांना वाटतं की फक्त शायनिंगला गॉगल वापरतात, परंतु तसं नाही आहे. असे रन्स टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऋषी वैद्य एक बॅटर होता, तिथे गॉगल करून बॅटिंग करायचा. लोकांना वाटत तो शायनिंगला करतो, परंतु त्याच्या डोळ्याचा थोडा प्रॉब्लेम होता. या बॉलर देखील आपण पाहतो जबरदस्त टायमिंग करत असताना अँड सब 6 राहुल सावंत. सुपर से ऊपर हाफ ट्रॅकर बॉल पुल केला गेला. अगदी स्टँड अँड डिलिव्हर राहुल सावंतचा धमाका. इट्स अ 6. फायटिंग टार्गेट पर्यंत महाड संघ पोहोचलाय. पोलादपूर संघ आपण तयार राहायचं आहे. विनिंग टीम सोबत आपली मॅच खेळवली जाईल. जबरदस्त बॅटिंग करत राहुल सावंतची. या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल हलकीशी आपण पाहिला तर बॉल थोडासा खाली बसला. सबमरीन डिलिव्हरी पाहिली गेली. नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे. महत्वाचा बॉल आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडं थांबवलं तिकडे, परंतु वाईट बॉल आहे. खूप महत्वाचा बॉल आहे. मोठा स्ट्रोक आला तर 40+ पण रन्स होऊ शकतात. अमीर 11 महाड स्ट्राईक एंडला ओमकार महाडिक. ओमकारला आकार द्यावा लागेल. या बॉलवर स्लोअर वन. गुड बॉल रोशन. जबरदस्त बॉलला थोडा हलकासा बॉल टाकला गेला आणि स्लोअर वनला थोडे फसले. गुड बॉलिंग बट वेल बॅटिंग ओमकार महाडिकची. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली. वेल बॅटिंग ओमकार महाडिक. 35 झालं. 36चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. मानगाव टीम आपला एक प्लेअर पाठवा आता. मानगाव
लेट्स प्ले. 36चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम मानगाव टीमला. अजगर 11 मानगाव आणि त्यांच्या विरुद्ध अमीर 11 महाड. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर रोशन आहे त्या सोबतीला भारत. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन ओमकार महाडिक, ज्या ओमकार महाडिकने जबरदस्त बॅटिंग केली होती आणि चर्चेत राहिलेत या मॅचमध्ये, कारण की पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट गेले होते. त्यानंतर ओमकार महाडिकने एक चांगला टचअप दिला आहे. स्ट्राईक एंडला रोशन. 36चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. कोण जिंकेल, महाड जिंकेल की मानगाव, अशी फायटिंग मॅच आहे. लेफ्ट आर्म बॉलर, पहिलाच बॉल फाईन लेगला खेळायचा प्रयत्न केला गेलाय आणि रन्स मात्र तिकडे. आपले कोणी कमिटी मेंबर्स तिकडे असेल तर बॉल प्लीज घेऊन यायचे लगेच. एक सिंगल रन मिळेल. 36 करायचेत म्हणजे 18 बॉल मध्ये डबल करायचेत. 25 दिन में पैसा डबल. यावर देखील पुन्हा एकदा फाईन लेगला खेळले गेले आडव्या बॅटने. टिकलर रन. ओमकार महाडिकची स्ट्रॅटेजी आहे की हाफ ट्रॅकर बॉलला सिंगल आला तरी हरकत नाहीये, परंतु जर फुलर लेंगचा बॉल समोर 6 आला तर थोडं महाग ठरू शकतं. स्ट्रॅटेजीने बॉलिंग करणं गरजेचं आणि तेच स्ट्रॅटेजी चालू आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल केले गेलेत रोशनने. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ओमकार महाडिक. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा, पण तिकडे पंचांनी दंडित केला गेला. वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक आता पुढे जाईल. गावदेव युवा प्रतिष्ठान टाकेडे, मंदनगड तालुका आणि रत्नागिरी जिल्हा. या बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फुटवर्क चांगलं होतं. बॉल डीप मध्ये जाईल तिकडे, परंतु नो बॉल. नो +1. मॅच मध्ये आता मानगाव संघाने पण थोडीशी ग्राफ वरती जाताना पाहिला गेला, कारण की एक्स्ट्रा रन्स आलेत. एकतीस रनची गरज आहे अजून मॅचला जिंकण्याकरिता. नो बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक केलं ओमकार महाडिकला. माहिती आहे की थोडं मॅचमध्ये कमबॅक करायचं तर आपल्याला चांगली बॉलिंग करावी लागेल. ओमकार आणि राहुलने पण जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना महाड टीमला थोडंफार त्यांनी मॅचमध्ये जिवंत ठेवलं आहे. नो बॉल. सहा रन झाले धावफलकावर. 30 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. कोण हा सामना जिंकेल, महाड की मानगाव? जबरदस्त फायटिंग मॅच आहे. या बॉलर्स पुढे टाकलाय, समोर टाकला गेलाय, उडवला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना, परंतु खेळाडू आहेत तिकडे. दोन रन मात्र तिकडे मिळेल. लेफ्टी बॅटर भारत.
चेक केलं जाईल. ओके, अंपायर बोलतात चेक करूयात आपण. अंपायर तुम्ही आलात तर इकडे कोणीतरी सुनील शेलार, आपण कुठे असेल तेरा सुनील शेलार. इट्स अ 6. 6 रन्स असणारे चेक केलं गेलं आणि 6 रनने मात्र आता मानगाव संघाचं पारडं थोडं जड झालंय, कारण की मॅचमध्ये ते कमबॅक केलं गेलंय. लेफ्टी बॅटर भारतने टायमिंगला 6 लगावला. भारतला माहिती आहे की थोडीफार मॅच मात्र ओंकार भाटीकडे पुढे पिचिंग केली आणि त्याचा फायदा उचलला गेला. यावर देखील पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल खेळाडू आहेत तिकडे. बॅटर आउट. फटका थोडा फसला गेला. बॉल 5 बॉल. स्ट्रायकरला बॅटर मेहबूब आलेत, ज्याने जबरदस्त बॉलिंग केली होती, परंतु आता बॅटिंग पण करावी लागेल. शेवटचा बॉल डीपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. थोडी मिसफील्ड पाहिली गेली. डबलचा कॉल दिला. यस नो यस. नजर हटी और दुर्घटना घटी. इसी का नाम क्रिकेट है भाई. एक तेरी एक मेरी. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. जर हे झालं, जर ते झालं, त्याला महत्व नाहीये. तुम्ही ऑन ग्राउंड त्या क्षणी काय करताय खूप महत्वाचं आहे. डोळ्याची पापडी लावताना लावता डबलचा कॉल केला गेला. पहिली ओव्हर खेळ समाप्त झालाय. रन झालेत 14. 14 रन झालेत.
जबरदस्त मॅच पाहायला मिळते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं बॉलर वैभव. वैभव बेटकर, कुछ तो कर बेटकर. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल बेटकरवर हल्ला बोल केला गेलाय. खेळाडू आहेत तिकडे, जबरदस्त एफर्ट्स दिले, गुड एफर्ट्स बट हार्ड लक. वेल ट्राय. चंदन, वेल स्टॉप चंदन. ट्राय खूप चांगले केले चंदनने. लांबचं अंतर काढून थोडे बॉलवर पोहोचले, एफर्ट्स दिले त्यांनी, पण कॅच हातातून निसटली. पण तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्नात्मक परमेश्वर. प्रयत्न केलं तर तुम्हाला यश नक्की मिळणार. एक ना एक दिवस तरी नक्की मिळणार कुठल्याही फील्डमध्ये. या बॉलवर समोर ऑन द राईट जबरदस्त फुटवर्क आहे. बॉल देऊन टाकलाय. हँड्सअप 6. मेहबूब. प्रॉपर फुटवर्क होतं मेहबूबचं आणि अगदी समोरच्या दिशेला 21. 21 रन झाले आणि मॅच मध्ये आता अजगरी 11 मानगाव संघ मात्र एक जबरदस्त कामगिरी करत असताना वेल प्लेड. शैतान ग्रुप पोलादपूर आपण तयार राहायचं. लगेच विनिंग टीम सोबत आपली मॅच खेळली जाईल. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. मेहबूबने पण एक सिंगल स्कूप त्याला माहिती आहेत की महत्वाची आहेत. 22. 36 टार्गेट. अजूनही 14 रनची गरज आहे. शिवतेज मंदनगड संघ मात्र पहिल्यापासून क्वालिफाय झाला. शकील जबरदस्त कामगिरी करत असताना शिवतेज मंदनगड. आज गाव टू गाव संघ, उद्या खुल्या गटातील प्लेयर्स इकडे खेळतील. या बॉल देखील फाईन लेगला खेळलेले डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा पॉईंटच्या वरून खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे डीप मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. (25) 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल 11 करायचे आहेत. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. महाड आणि मानगाव यांच्या विरुद्ध फाईट आहे. अजगर 11 मानगाव आणि अमीर 11 महाड. बॉलिंगसाठी दिलीप येत आहे. 6 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. परंतु रोशन आणि त्या सोबतीला नवीन बॅटर मेहबूब दोघांनी पण जबरदस्त कामगिरी केली आहे. स्ट्राईक रोशन, नॉन स्ट्राईक मेहबूब. 6 बॉल 11 करायचे आहेत. अजगर 11 मानगाव त्यांच्या विरुद्ध अमीर 11 महाड. 2 तालुके आमने सामने फाईट करतायत. प्रत्येकाला प्रत्येकाच्या तालुकाविषयी अभिमान आहे, गावाविषयी अभिमान आहे, टीमविषयी अभिमान आहे की मला ह्या टीमसाठी खेळायचं आहे, गावासाठी खेळायचं आहे. खूप काही या क्रिकेटने दिलं, खूप चांगले मित्र दिले. 6 बॉल 11.
पहिलाच बॉल फाईनली गेला, खेळायचा प्रयत्न केला गेलाय, 1 रन तिकडे मिळेल. 5 बॉलमध्ये 10 करायचे, एक मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. मेहबूबला पण माहिती की एक 6 आपल्याला मारायचा आहे, नाहीतर 5 डबल करायचे. 5 चेंडूंनी 10 धावांची गरज आहे. मेहबूब विरुद्ध बॉलर आहे दिलीप. या बॉल देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला गेला. चंदन तिकडे आहे, जबरदस्त फिल्डिंग केली गेली चंदनने. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला, गुड थ्रो. एक सिंगल रन मिळेल. 4 बॉलमध्ये तर 9 धावांची गरज. चार चेंडूंनी 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 4 बॉल 9. मानगाव संघ मॅच सोडेल का जिंकेल? 4 चेंडू 9 धावांची गरज. या बॉलवर फाईन लेगला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. तीन चेंडूने 8 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 3 बॉल 8. तीन चेंडूने 8 धावांची गरज आहे. एका दुसरा 6 येईल का? दिलीपवर देखील थोडं प्रेशर असणार आहे, परंतु स्ट्राईक एंडला बॅटर रोशन. 3 बॉल 8ला हा बॉल खूप महत्वाचा आहे. शकीलने मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, परंतु आता रोशनला तसाच परफॉर्मन्स करावा लागेल. या बॉल देखील फ्लिक करायचा प्रयत्न केला गेलाय. आता मात्र 2 बॉलमध्ये 7 करायचे आहेत. लेग बायच्या मध्ये सिंगल रन मिळेल. 2 बॉल 7ला एक इतिहास रचेल का या मॅच मध्ये? गावदे युवा प्रतिष्ठान टाकडे मुंबई, आज सर्व मुंबई गावातील सर्व खेळाडू एकत्रित आणण्यासाठी मात्र एक भव्य दिव्य असं आयोजन. दोन चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचं मात्र औचित्य साधून या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. 2 बॉल 7 करायचे आहेत. या बॉलवर चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये. 2 बॉल 6ला 6 येईल का? परंतु एक बेनिफिट आहे, रोशनने जरी सिंगल केला तरी 1 बॉल 5ला मेहबूबकडे शंका आहे की तो 6 मारू शकतो, कारण की एक 6 मारून तो आलाय. परंतु जर तरच्या गोष्टीला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. अजगर 11 मानगाव आणि त्यांच्या विरुद्ध अमीर 11 महाड. 2 बॉल 6. या बॉलवर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होते आणि स्ट्राईक आता मेहबूबकडे. 1 बॉल 6ला मेहबूब आपल्या टीमला जिंकून देईल का? अजगर 11 मानगाव त्यांच्या विरुद्ध अमीर 11 महाड. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आजच्या दिवसातील ही मॅच देखील लक्षात राहील. 1 बॉल 6 करायचे आहेत. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळतीये. गावदेवी चषक 9वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. ताकेडे गावाचं नाव देखील आपलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गेलं पाहिजे, यासाठी पूर्ण युवकांनी खूप चांगलं आयोजन. 1 बॉलमध्ये 6 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला मेहबूब. 1 बॉल 6ला 6 लगावेल का मानगाव महाड? या बॉलवर समोर उडवला गेलाय, परंतु फटका तिकडे थोडा फसताना पाहिला गेला. हार्ड लक मेहबूब. वेल प्लेड महाड 11. नक्कीच अमीर 11 महाड अभिनंदन. गुड बॉलिंग. लास्ट ओव्हर दिलीपने जबरदस्त बॉलिंग केली. मेहबूब हार्ड लक. मानगाव टीमने पण चांगली फाईट केली. चला टॉस साठी या. शैतान ग्रुप पोलादपूर आणि अमीर 11 महाड टॉस साठी यायचं लगेच.